की आता आपल्याला विधानसभेमध्ये पराजय झाला म्हणून आता सगळेच कसे नाव माहीत आहे, म्हणजे होत आहे इलेक्शन मध्ये असं होत असतं, पण चिंतन केलं पाहिजे, सर्व गोष्टींचं चिंतन केलं पाहिजे, खर्चाचं चिंतन केलं पाहिजे. निवडणुकीसाठी खर्च होत राहतो, देखील नेमका झाला की नाही, कोणत्या कामासाठी झालं, कुठे बाहेर गेला, कुठे आला, कुठे शिल्लक राहिला, कुठे खिशात गेला, कुठे राहिला, नुसता आपल्यासाठी आम्ही मला खरेदी करत पाच आहे तुमच्या मागून जाऊ शकतं. खरेदी बंद होते झाली, मला वाटते खरेदी बंद कापसाची. केंद्र सरकारचे खरेदी बंद झाले ना कापसाचे. आता ज्वारी येणार आहे रब्बीची, सगळ्यांना केली पण मीनच केली नाही. लाडकी बहीण आता लाडली बहीण योजना सुरू केली. आता त्या लाडल्या बहीण योजनेची चौकशी सुरू केली. उत्पन्न किती आहे, घरी गाडी आहे का, घरी मोटरसायकल आहे का, घरी फ्रीज आहे का, म्हणजे आता चौकशा करून त्या लाडायला बहिणीच्या पैशांना काढून घ्यायचं सुरुवात झाली. काही वेळा काही जणांनी सांगितलं की यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात जर फसवणूक असेल आम्हाला, तर फसवणूक झाली असेल तर गुन्हे दाखल होऊ शकतात. निवडणुकीत सांगितलं असतं की तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, बरं कशाला फॉर्म भरला असता. तुमचं उत्पन्न लाखाच्या वर असेल तर तुम्हाला नाही देणार, तर कशाला त्याने फॉर्म भरला असता. तुम्ही सरसकट म्हणाले त्या कालखंडात, म्हणाले की सरसकट महिला ज्या असतील त्यांना आम्ही लाडली बहीण योजनेमध्ये समाविष्ट करू. आता माघारी का जात आहे. 46,000 कोटी लाडली बहीण योजनेसाठी तरतूद लागते. 46,000 कोटीचे तरतूद करत म्हणताना आता जो या महिन्याचा हप्ता द्यायचा लाडली बहीणला, तो या सरकारकडे नाही आहे द्यायला पैशाला. त्याचं नियोजन करतो. अरे नियोजन मंडळ ठिकाणावर नाही आहे. पालकमंत्री मी व्हावं का तो व्हावा याच्यामध्ये भानगडी चालू आहे. नाशिकचं पालकमंत्री मग मला पाहिजे का रायगडचं मला पाहिजे याच्यावर भानगडी चालू आहे. तू मंत्री आहेत ना, दोन मंत्री गेला तेवढा पुणे येणार, पालकमंत्री मग कशाला पाहिजे तर याच जिल्ह्याचं कशाला पाहिजे. हा आवडपणा, लोचटपणा, अत्रडपणा कशासाठी पाहिजे. असं काय मी राहिलेला पालकमंत्री बरेच वर्ष. हा म्हणता काय मला बुलढाण्यातून झालं, मी बुलढाण्याला गेलो. मी कधी बसलो नाही की हा कोणते गरीब पाहिजे, जिल्हा द्यायचा असेल तर काम करा. ते म्हणतं मला गरीब जिल्हा दिला, ऐकूले मला गरीब जिल्हा दिला. कोणताही जिल्हा गरीब म्हणता कसा असू शकतो. त्याला श्रीमंत करण्यासाठी तर तुला दिला त्या ठिकाणी. पालकमंत्री पदासाठी भानगडी यांच्या कशासाठी लोचटपणा आहे, आवडटपणा आहे, आक्रडपणा आहे. मला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणजे कशासाठी पाहिजे. खरं का मंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुम्हाला काम करायला मोकळा आहे ना, पण कुछ तो है. काही नाही मला हा पालकमंत्री मिळावा म्हणून त्याच्या मागे रहस्य आहे. कशासाठी मग सरकारचं जे आहे ते उघडं पाडा. मोठ्या संख्येने सरकारच्या त्रुटी आहे या बाहेर ना. आता आपलं काम आहे, हरलो गेलो या गोष्टी तर आहेत, त्याचं दुःख आहे, त्याच्या वेदना पण आहे, पण सगळे आपण राजकारण सोडलेलं नाही. नाही तर संध्याच घ्या. राजकारणात आहे, पक्षामध्ये आहे, तर पक्षाची भूमिका पार पाडा, त्यासाठी तयार व्हा. आणि यासाठी आगामी कालखंडामधल्या येणाऱ्या निवडणुकांना सामोरं जात असताना या आम्ही जिंकणारच या जिद्दीनं आता कामाला लागा. आमची अपेक्षा अशीच आहे की आतापासून पंचायत समिती, जिल्हा परिषदला केव्हाही होत, पण आजच्यापासून तयारी ठेव. काही लोकांना ईव्हीएम वर विश्वास नाही, म्हणजे ईव्हीएम ने घोटाळा केला असं काही जणांना वाटतंय. व्हावं लागणार आहे. सरकार नव्यानं आलं तरी, सरकार नवीन आलं तरी सरकारला अजून वाटत नाही की आम्ही सरकारमध्ये कशा आलो. जसा आपला पराभव कसा झाला या धक्क्यातून आपण सावरला गेलो नाही.
तसं आपलं सरकार कसं या धक्क्यातून सरकारी पक्ष सुद्धा सावरणार आहे. अचानक इतक्या मोठ्या संख्येमध्ये निवडून आले नंतर त्यांना आश्चर्य वाटायला लागलं, त्यांना अपेक्षा नव्हती. तेवढं दोन्ही बाजू आपल्याला दिसतं. अपयशांना आपणही हे वाटलं की अरे आपण कसं हारलो, आणि त्यांना वाटलं की आपण कशाला जिंकलो. म्हणजे आहे ती वस्तुस्थिती आहे. म्हणून माननीय शरद पवार साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की अधिक जोरानं करायचं असेल तर नव्या उमेदीने आता पक्षाची रचना झाली पाहिजे. आणि रचना करत असताना त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आता पक्षामध्ये फेरबदल करण्याची गरज आहे. आता नवे उमेदवार नव्या तरुणांना वाव देणं, जो काम करणारा त्याला संधी देणं, भरवस्था काढून टाका. बऱ्याच जणांना असं वाटतं की आता नंदाभाऊ कसं काय आपण काय अजित पवार बरोबर जाणार आहे का. काही ना असं वाटतं की भाजप बरोबर पाठिंबा देऊन आपण जाणार आहेत का. वेगवेगळ्या चर्चा सुरू असतात, पण त्या चर्चांना काही अर्थ नाही. आपण आपल्या बळावर उभं राहायचं, ताकदीनं उभं राहायचं आहे. आणि एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही सक्षम होत नाही, जोपर्यंत तुमची ताकद नाही, जोपर्यंत तुमचे शक्ती प्रदर्शन होत नाही, जोपर्यंत तुम्ही मोठ्या प्रमाणावर निवडणुकीत यश मिळवत नाही, तोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.